श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत केंद्र सरकारनं परदेशी लसींच्या आपत्कालीन वापरासाठी दिलेली मंजुरी, हाफकिन इन्स्टिट्यूटला लसीच्या उत्पादनासाठी दिलेली परवानगी याविषयीची चर्चा आणि देशांतर्गत लसीकरणाचा आढावा. श्रोते हो, आपण सगळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. कोरोनापासून बचावासाठीची हात धुणं, मास्क लावणं आणि परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं ही प्राथमिक त्रिसूत्रीही पाळतोय. त्यासोबतच आपण लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाशी लढा देतोय. सध्या आपल्या देशात भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका कंपनीची कोविशिल्ड ही लस वापरली जाते. आता या लसींसोबतच केंद्र सरकारनं अमेरिकेच्या फायझर बायोनटेक, मॉडर्ना आणि जॉन्सन या 3 लसींच्या आपत्कालीन वापराकरता नुकतीच परवानगी दिली. त्याआधीच स्पुटनिक व्ही या रशियन लसीच्या आपत्कालीन वापराकरता परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर या लसीही देशात उपलब्ध होणार असल्यानं लसीकरणाला नक्कीच वेग येईल. दुसऱ्या बाजूला परिणामकारकतेचा विचार केला तर प्रत्येक लसीची परिणामकारकता ही ती लस बनवताना घेण्यात आलेल्या विविध टप्प्यांमधील चाचण्या संख्या आणि त्यांच्या विशिष्ट वैद्यकीय निकषांवर अवलंबून असते. त्याच अनुषंगानं आता देशात उपलब्ध होणार असलेल्या या लसींविषयीची सविस्तर माहिती देत आहेत औषध निर्माणशास्त्राच्या प्राध्यापिका डॉक्टर मंजिरी घरत. कोविडच्या साथीने जसं सगळ्या पूर्ण जगाला व्यापून टाकलं, तेव्हा त्याच्या विरुद्ध एक मुख्य अस्त्र कोविडच्या विरुद्ध लढायचं म्हणजे लसीकरण. ही बाब लक्षात घेऊन जगभर याविषयी खूप मोठं संशोधन चालू झालं. साधारण मागच्या एप्रिल-मे 2020 म्हणजे एप्रिल-मे 20 पासूनच या संशोधनाला जगभर सुरुवात झाली, मुख्यतः अमेरिकेत, इंग्लंडमध्ये आणि काही युरोपियन देशांमध्ये. आणि मग त्याचा परिणाम म्हणून आपल्याकडे काही लसी उपलब्ध झाल्या आणि जानेवारी 2021 साधारण म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीपासून जगातल्या बहुतेक सगळ्या देशांमध्ये लसीकरण चालू झालंय. आता भारतात आपल्याकडे मुख्यतः 2 लसी सध्या आपण देत आहोत आणि त्याविषयी सगळ्यांनीच ऐकलंय. यातली पहिली लस म्हणजे कोविशिल्ड, जी ॲस्ट्राझेनेका ही फार्मास्युटिकल कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ इंग्लंडमधील यांच्या संयुक्त संशोधनामधनं कोविशिल्ड ही लस तयार झाली. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ती भारतातच बनते. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे या सिरम इन्स्टिट्यूटनी याचं पूर्ण उत्पादन केलंय. तर कोविशिल्ड ही लस आता आपल्याला माहितीये की त्याचे 2 डोस घ्यायला लागतात आणि त्याची उपयुक्तता साधारण 80 ते 85% त्याची परिणामकारकता दिसून आलेली आहे. या ज्या सगळ्या लसी आपल्या इथे किंवा जगामध्ये सध्या प्राप्त झालेल्या आहेत किंवा वापरल्या जात आहेत, त्यांना आणीबाणीच्या परिस्थितीतील उपयुक्तता, उपयोगिता यासाठी सगळ्यांना प्रमाणपत्र दिलं गेलंय. तर कोविशिल्ड ही लस भारतामध्ये आता सगळीकडेच दिली जाते आणि ती इंग्लंडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आणि अजून 16 देशांमध्ये ती दिली जाते. त्यानंतर आपल्या पूर्ण भारतीय बनावटीची अशी जी लस आहे ती कोव्हॅक्सिन, आणि कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेक या हैदराबाद मधील कंपनीने बनवलेली आहे. त्यांनी संशोधन आणि त्यांनी उत्पादन केलंय आणि त्याची उपयुक्तता साधारण 81% अशी दिसून आली आहे. या दोन्ही लसी म्हणजे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन याचे 2 डोसेस घ्यायचे आहेत 1 ते 1.5 महिन्याच्या अंतराने त्याची पूर्ण परिणामकारकता दिसण्यासाठी. पण भारताची लोकसंख्या लक्षात घेतली तर आपल्या इथे लसीकरण अधिक वेगाने होणं आवश्यक आहे आणि लस अजून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या लसी उपलब्ध असणं आवश्यक आहे. त्यामुळेच भारत सरकारने गेल्या काही दिवसात पावलं उचलली आहेत आणि युरोप, अमेरिका, इंग्लंड आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलेल्या जगभर उपलब्ध असलेल्या काही लसींना इमर्जन्सी लायसन्स म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीतील लायसन्स देण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत. तर याच्यामध्ये मुख्यतः याचा परिणाम म्हणून आपल्याकडे एक 3री लस आता उपलब्ध होईल आणि ती आहे रशियामधील मॉस्को येथील संस्थेने संशोधित केलेली आणि जगात कोविड विरुद्धची पहिली आलेली लस म्हणजे स्पुटनिक. तर ही जी स्पुटनिक लस आहे ती आपल्याकडे साधारण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होईल आणि त्यानंतर भारतातच त्याचं उत्पादन चालू करण्याचेही संकेत मिळालेले आहेत. या लसीची परिणामकारकता साधारण 92% अशी मानली जाते. याचेही 2 डोस आहेत आणि ह्याचं 2 ते 8 डिग्री टेम्परेचरला म्हणजे आपण जे रेफ्रिजरेशन टेम्परेचर असतं त्याला ही लस आपण ठेवू शकतो. म्हणजे कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन किंवा स्पुटनिक या सगळ्या फ्रीजमधील टेम्परेचर 2 ते 8 डिग्री टेम्परेचरला ठेवण्याच्या त्यामध्ये सोयीचं सुद्धा आहे त्याचा साठा करणं किंवा त्याला इथून तिथे म्हणजे हँडलिंग त्याचं करणं हे सोयीचं आहे. याचप्रमाणे अजून एक लस आता उपलब्ध होईल आणि ती म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीची अमेरिकेमध्ये आलेली लस
आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की ही लस ह्याचा फक्त एक डोस देऊन ती पूर्ण परिणामकारक आहे असं मानलं जातं आणि त्याची ओव्हरऑल परिणामकारकता साधारण 72% अशी दिसून आली आहे. पण सध्या काही कारणामुळे त्याचे काही दुष्परिणाम अमेरिकेत दिसून आल्यामुळे हे थोडासा त्याचा पुढची जी त्याची अप्रुव्हल्स आहेत किंवा त्याचा वापर आहे त्याचा वेग थोडा कमी झालेला आहे. अजून एक आपण सगळ्यांनी कदाचित ऐकली असेल की अमेरिकेमध्ये सगळ्यात प्रथम वापरली गेली आणि मोठ्या प्रमाणावर अमेरिकन लोकांना ही लस दिली गेली आहे ती म्हणजे फार्मास्युटिकल कंपनी फायझर बायोटेक. आणि फायझर बायोटेकची जी लस आहे ती सगळ्यात प्रथम तिला मान्यता मिळाली अमेरिकेमध्ये आणि त्याची परिणामकारकता 95% अशी मानली जाते. याचेही 2 डोस आहेत. 21 दिवसाच्या फरकाने 2 डोस द्यायचे. मात्र या लसीचा एक मर्यादा अशी आहे की -70 डिग्री सेंटीग्रेड मायनस म्हणजे तापमान हे शून्याच्या खाली -70 डिग्री टेम्परेचरला ह्याचं स्टोरेज करायचंय तरच त्याची परिणामकारकता चांगली राहील. तर या त्याच्या गुणधर्मामुळे कदाचित त्याच्या वापरावर भारतामध्ये मर्यादा येण्याची शक्यता आहे. कारण अशी शीतगृह या टेम्परेचरची -70 ही उपलब्ध करणं सुद्धा एक मोठं आव्हान आहे. आणि सध्या भारत सरकार आणि फायझरमध्ये बोलणी चालू आहेत आणि फायझरला हवा असलेला एक वेगळा करार अजून भारत सरकारने त्याला मान्यता दिली नाहीये. तर कदाचित लगेचच फायझरची लस आपल्या इथे उपलब्ध होईल असं नाही. अजून एक मॉडर्ना नावाच्या कंपनीची ती पण अमेरिकन आहे. अमेरिकेत ती लस दिली जाते. याचेही 2 डोस आहेत. त्याची परिणामकारकता 86% मानली जाते. ती लस सुद्धा आपल्याकडे कदाचित उपलब्ध होऊ शकेल असं आता चिन्ह आहे. पण सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन नंतर लगेच येणारी लस म्हणजे रशियन स्पुटनिक. श्रोते हो, भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन लस आता लवकरच राज्यातल्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये तयार होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस तंत्रज्ञान हस्तांतरणाची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्याला नुकतीच मान्यता मिळाली. त्यामुळे राज्यातल्या अधिकाधिक लोकांसाठी लस उपलब्ध होण्यात मोठीच मदत होईल. याचविषयी अधिक सांगतायत हाफकिन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संदीप राठोड. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि ICMR यांच्या संयुक्त विद्यमाने ही कोवॅक्सिन लस तयार करण्यात आलेली आहे. त्या लसीची उत्पादन करण्याची परवानगी हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन या कंपनीला मिळालेली आहे. या लसीच्या उत्पादनामध्ये 2 मुख्य टप्पे आहेत. एक लसीचा जो मुख्य ड्रग सबस्टन्स ज्याला बल्क म्हणतो आपण त्याचं प्रोडक्शन आणि त्याच्यानंतर त्या बल्कचं फिल फिनिश बॉटलिंगमध्ये रूपांतर करणे. तर यापैकी जी पहिला टप्पा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि ज्याच्यामध्ये ड्रग सबस्टन्स हे खूप सेन्सिटिव्ह असतं आणि त्याला हायेस्ट सेफ्टी स्टँडर्ड बायोसेफ्टी लेवल 3 या मानकाची एक लॅब तयार करावी लागते. तर त्याच्यामुळे आता आमची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम बायोसेफ्टी लेवल 3 ची लॅब तयार करणे आणि त्यानंतर त्या लॅबमध्ये तयार होणारा ड्रग सबस्टन्स सोबत समोरची वॅक्सिन फिल फिनिश करणे. ही आमची जवळपास प्रक्रिया पुढच्या आम्ही अपेक्षित आहे की 8 ते 10 महिने किंवा 1 वर्षामध्ये जास्तीत जास्त 1 वर्षामध्ये आम्ही कम्प्लीट करू. पण अपेक्षा आहे की त्याच्या आधीच आम्ही करण्याचा आमचा 100% प्रयत्न राहील. यासोबतच या फॅसिलिटीमध्ये जवळपास 22.8 कोटी डोजेस तयार करण्याचं आमचं लक्ष आहे. ज्यामध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला जवळपास 2 कोटी डोजेस तयार करू शकतो. या संपूर्ण प्रक्रियेला 1 वर्ष कालावधी यासाठी लागतो कारण हे एक बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे आणि कुठल्याही बायोलॉजिकल प्रोडक्टला तयार करताना आणि बाजारात आणताना त्याच्यासाठी लागणारे विविध टाइमलाईन त्याच्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या रेग्युलेटरी अप्रुव्हल हे फार हाय सेफ्टी स्टँडर्ड मॉनिटर करून केला जातं. विशेष म्हणजे एक बायोसेफ्टी लेवल 3 ची लॅब जी आहे ती जर आपण दगडविटाची जर करायची घेतली तर त्याला जवळपास 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागतो. आपण तीच लॅब 1 वर्षामध्ये उभारण्याचं प्रस्तावित केलंय जे अगदी युद्ध पातळीवर काम केलं तरच शक्य आहे. पण आता समजा जसा आपला कोरोना आहे हा कोरोना राहणारच. कोरोना आज गेला उद्या गेला असं नाही. तर आपल्याला हे जवळपास जसं आपण नॉर्मली इन्फ्लुएन्झाचा शॉट घेतो किंवा आपल्या रुटीन इम्युनायझेशन मध्ये आपण घेतो त्याच प्रकारे समोर सुद्धा कोरोनाची वॅक्सिनची गरज लागणारच आहे. त्यामुळे 1 वर्षानंतर का होईना पण आपला पूर्ण भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये जिथे इतकी मोठी पॉप्युलेशन आहे त्या सर्वांना जर लस द्यायची असेल तर आपल्या देशामध्ये लसीच्या उत्पादनाची क्षमता वाढवणे हे अत्यंत गरजेचं आहे. आणि इथे हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन एक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, सार्वजनिक उपक्रम आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची 100% ओन कंपनी आहे. या भूमिकेमध्ये फार महत्वाचं योगदान निभावू शकते जेणेकरून आपल्या पूर्ण देशामध्ये वॅक्सिन सिक्युरिटीची एक निर्णायक भूमिका आणि योगदान हाफकिन बायोफार्मा देऊ शकेल. श्रोते हो, आज सकाळपर्यंतच्या माहितीनुसार देशभरात 12 कोटीहून अधिक नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तर जगभरात 19 कोटीहून जास्त नागरिकांना लस दिली गेली आहे. म्हणजेच भारताचा जगातल्या कोविड-19च्या लसीकरणातला वाटा हा 15% जास्त आहे.
ही खरं तर सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल. लसीकरणात आपला महाराष्ट्र ही संपूर्ण देशात अजूनही आघाडीवर आहे. एकट्या महाराष्ट्रात आज सकाळपर्यंत 1,22,00,000पेक्षा जास्त जणांचं लसीकरण झालंय. याच पार्श्वभूमीवर देशांतर्गत लसीकरणाचा आढावा घेत आहेत आरोग्यविषयक पत्रकार सुजित तांबडे. देशात लसीकरणाला आता वेग आलेला आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर 12,31,00,000 नागरिकांना लस दिली गेलेली आहे. त्यामध्ये पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ही 10,72,00,000 आहे, तर दुसरा डोस ह्या 1,59,00,000 नागरिकांना दिला गेलेला आहे. आपल्याकडे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 लसी आहेत. त्यामध्ये कोविशिल्ड ही लस घेणाऱ्यांची प्रमाण जे आहे ते सर्वाधिक आहे. 11,22,00,000 नागरिकांनी ही लस घेतलेली आहे, तर कोवॅक्सिन लस ही 1,09,00,000 नागरिकांना दिली गेलेली आहे. स्त्री आणि पुरुष यांची जर संख्या पाहिली तर पुरुषांना 5,58,00,000 तर 5,13,00,000 महिलांना लस दिली गेलेली आहे. आपल्याकडे लसीकरण केंद्रांची ही संख्या ही मोठ्या प्रमाणात आता वाढवलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये केंद्र ही कमी होती, त्यामुळे खूप अडचणी झाल्या होत्या. नागरिकांनी अनेक ठिकाणी गर्दी केली होती. मात्र आता देशामध्ये 73,439 लसीकरण केंद्र आहेत. त्यामध्ये सरकारी 66,790 तर 6,649 खाजगी ठिकाणं आहेत की जिथे लस दिली जात आहे. या लसीकरणाचा जर तुलनात्मक विचार केला राज्यांच्या दृष्टीने तर महाराष्ट्राच्या बाबतीत असं म्हणता येईल की सर्वाधिक देशामध्ये लसीकरण हे महाराष्ट्रात झालेले आहे. 1,09,00,000 लोकांना आतापर्यंत लस दिली गेलेली आहे आणि ही संख्या ही वाढत चाललेली आहे. त्यामुळे एकंदरीत थोडी दिलासा देणारी बाब अशी म्हणता येईल की महाराष्ट्रात सर्वाधिक लोकांना लस दिली गेलेली आहे. अन्य राज्यांचा विचार करता पहिले जे 10 राज्य आहेत त्यामध्ये महाराष्ट्रानंतर राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड ही राज्य अशी आहेत की ज्यांचा लस देण्याचं किंवा ज्यांना लस नागरिकांना दिली आहे त्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. महाराष्ट्रानंतर राजस्थानमध्ये 89,84,000 नागरिकांना लस दिली गेलेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे, तिथे 89,41,000 नागरिकांनी लस घेतलेली आहे आणि चौथ्या क्रमांकावर गुजरात आहे. गुजरातमध्ये 87,91,000 नागरिकांनी आतापर्यंत लस घेतलेली आहे. तर 5व्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे, तिथे 76,66,000 नागरिकांनी लस घेतलेली आहे. आणि त्यानंतर जर क्रम पाहिला तर कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड ही राज्य आहेत. अन्य राज्यांमध्ये तुलनेने थोडं लसीकरणाचं प्रमाण हे कमी आहे. आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लसीकरण झालेलं असताना जर आपण महाराष्ट्रातील विशिष्ट परिसराचा विचार केला तर सर्वाधिक लस ही मुंबईमध्ये दिली गेलेली आहे. आतापर्यंत 20,00,000 लोक आहेत की ज्यांनी मुंबईमधल्या लस घेतलेली आहे आणि मुंबईनंतर पुणे हे शहर आहे. साहजिकच आहे, मुंबई आणि पुण्यामध्ये रुग्णसंख्या ही वाढलेली आहे, त्यामुळे लसीकरणाचा वेग देखील वाढवलेला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये 17,91,000 नागरिकांनी आतापर्यंत लस घेतलेली आहे. मुंबई आणि पुण्यानंतर ठाणे हे शहर आहे की जिथे लसीकरणाचा वेग जास्त आहे. त्यामध्ये 9,32,000 लोकांनी आतापर्यंत लस घेतलेली आहे. त्यानंतर ठाण्यानंतर नागपूर शहर आहे जिथे 8,14,000 नागरिकांना लस दिलेली आहे आणि नागपूर नंतर नाशिक शहर आहे जिथे 5,57,000 नागरिकांनी लस घेतलेली आहे. आणि त्यानंतर अन्य असलेल्या शहरांमध्ये किंवा परिसरामध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये तुलनेने लसीकरणाचा वेग थोडा कमी आहे, परंतु हे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढवलेले आहे. त्यामुळे एकंदरीत देशातील आणि राज्यातील लसीकरणाचा जर आढावा घेतला तर लसीकरणाचा वेग हे खूप चांगल्या पद्धतीने आता वाढलेला दिसतो. साहजिक आहे, आता काही संचारबंदीचा हा जो कालावधी आहे त्यामुळे लस देण्यासाठी किंवा लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी नागरिकांना सवलत दिलेली आहे, परंतु तुलनेने लोक बाहेर पडण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळेही थोडासा वेग हा कमी झालेला दिसतो. मात्र लसीकरणाची एकंदरीत जर आढावा गेला तर परिस्थिती आता दिलासादायक आहे असं म्हणावं लागेल. श्रोते हो, लस घेतल्यामुळे स्वतःचा फायदा तर होणारच आहे, पण त्याहीपेक्षा समाजात एकत्रितपणे कोविड-19 विरुद्ध लढण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.